आयुर्वेदानुसार कडधान्यांना शिंबी धान्य असं म्हटलं जातं। शिंबी याचा अर्थ शेंगेमध्ये तयार होणारं धान्य। कडधान्य ही आपल्या आहारातला महत्त्वाचा घटक आहे। आपण रोजच्या जेवणामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात ही कडधान्य वापरत असतो। नमस्कार, मी वैद्य अस्मिता दामले। आज आपण कडधान्य या विषयावर बोलणार आहोत। कडधान्य या विषयावर मी माझ्या चॅनेलवर स्वतंत्रपणे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, पण बऱ्याच जणांना त्याची माहिती एकत्रित हवी होती। काही जणांचं असं म्हणणं होतं की एकाच व्हिडिओमध्ये आम्हाला जर सगळी माहिती मिळाली तर आम्हाला रोजच्या स्वयंपाकामध्ये कुठलं कडधान्य किंवा त्याची डाळ वापरावी हे कळेल, किंवा आम्ही बाहेर जर जेवायला गेलो तर काय मागवावं, काय ऑर्डर करावं हे कळेल। यासाठी सगळ्या व्हिडिओचं संकलन करून हा एक व्हिडिओ मी बनवत आहे। आयुर्वेदानुसार सर्वच कडधान्य मूलतः वातुळ आहे। मूग, मसूर, तूर, हरभरा, उडीद या क्रमाने ही कडधान्य किंवा या डाळी पचायला जड होत जातात। त्यानुसार त्याचे गुणधर्म बदलतात। कडधान्य आणि डाळी हे कफपित्तशामक आहेत। आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्या मेटाबॉलिझमचा मेंटेनन्स, आपली मसल पॉवर राहण्यासाठी आणि शरीरातल्या काही पचनाच्या तक्रारी असतील, सांधेदुखी असेल, रक्तपित्ताशी संबंधित काही आजार असतील, या सगळ्यासाठी कडधान्य आणि डाळी उपयोगी ठरतात। यासाठी त्याचा रोजच्या आहारामध्ये आपल्याला समावेश करावा लागतो। या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सगळ्या कडधान्यांचा किंवा त्यांच्या डाळींचा तुलनात्मक गुणधर्म कळतील। आयुर्वेदानुसार आपण कोणती थोडीशी काळजी घेतली म्हणजे या कडधान्यांचा, डाळींचा वातुळपणा कमी होईल आणि त्याचे सगळे फायदे आपल्या शरीराला मिळतील हे तुमच्या लक्षात येईल। तसंच त्या कडधान्याचा किंवा डाळीचा योग्य वापर किंवा त्याच्यापासून कुठला पदार्थ बनवला असता आपल्या शरीराला जास्ती फायदेशीर होईल हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमधनं कळेल। प्रथिनांचा खूप चांगला स्रोत, प्रोटीन्स जास्त असणाऱ्या अशा डाळी आणि कडधान्य यांचा वापर आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपण करतो। प्रांतानुसार सांबार, आमटी, रस्सम, पुरण, मूगडाळ हलवा अशा वेगवेगळ्या पद्धतीने डाळीच्या पिठांच्या वेगवेगळ्या पदार्थांचा, कडधान्यांचा समावेश आपल्याला आपल्या जेवणामध्ये झालेला दिसतो। काही जणांना तूर डाळीमुळे पित्त होतं, तर काही जणांना मसूर डाळ उग्र वाटते। काही जणांना मूग डाळ किंवा मुगाचे पदार्थ खाऊन सुद्धा ब्लोटिंग, गॅसेस होतात। हरभरा, वाटाणा खाल्ला की बऱ्याच जणांना खूप गॅसेस होतात किंवा कॉन्स्टिपेशन सारखे त्रास होतात। मग आपल्याला प्रश्न पडतो की रोजच्या जेवणामध्ये, रोजच्या आहारामध्ये कोणती डाळ वापरावी? आयुर्वेदानुसार नेहमी वापरल्या जाणाऱ्या डाळींचे गुणधर्म काय आहेत, या डाळी सुपाच्य होण्यासाठी काय करावं ते बघूयात। सगळ्या कडधान्यांमध्ये पचायला हलके, पथ्यकर असं मुगाचं वर्णन केलेलं आहे। अख्खे मूग मोड आणून किंवा सालीसकट मुगाची डाळ, साल काढलेली मुगाची डाळ वापरली जाते। मुगाची डाळ ही कफपित्त कमी करणारी आणि रूक्ष गुणधर्मांनी वात थोडीशी वाढवणारी असते। यासाठी तूप किंवा तेलाबरोबर याचा वापर करावा। अतिशय अशक्तपणा असताना तापामध्ये मूग किंवा मुगाची डाळ उकळलेलं पाणी हे फार गुणकारी ठरतं। ही डोळ्यासाठी सुद्धा हितकर आहे। सगळ्यात जास्त वापरली जाणारी तूर डाळ ही ओल्या शेंगा असताना त्याची उसळ, अख्खी तूर भिजवून मोड आणून त्याची उसळ किंवा तुरीच्या डाळीच्या स्वरूपात वापरली जाते। तूर डाळ ही पचायला हलकी, कफपित्तशामक, रक्तविकार कमी करणारी, त्यासाठी वर्ण्य म्हणजे आपल्या त्वचेचा पोत सुधारणारी असल्यामुळे तिचा पोटातून आणि बाहेरून सुद्धा लेप लावायला उपयोग होतो। तूर डाळ थोडीशी वात वाढवणारी असल्यामुळे ती खाल्ल्यानंतर ब्लोटिंग, गॅसेस, ढेकर येणं अशी लक्षणं दिसतात। यामुळे बरेचदा तूर डाळीने ॲसिडिटी वाढते असं म्हटलं जातं, पण काही नियम पाळून ती खाल्ली असता त्याचा त्रास होत नाही। मसूर, अख्खा मसूर मोड आणून किंवा मसुराची डाळ अशी स्वयंपाकामध्ये वापरली जाते। मसूर डाळ ही पचायला हलकी, कफपित्त कमी करणारी, रक्तशुद्धी करणारी अशी असते। ही ज्वरघ्न म्हणजे ताप कमी करणारी, ॲनिमिया, कोलेस्ट्रॉल यामध्ये सुद्धा उपयोगी ठरते। रक्तशुद्धी करणारी असल्यामुळे हायपर पिगमेंटेशन, स्किन कॉम्प्लेक्शन सुधारण्यासाठी याचा खायला व फेस पॅक म्हणून सुद्धा उपयोग केला जातो। मूग
तूर, मसूर या सगळ्यांपेक्षा पचायला जड असणारे म्हणजे हरभरे आणि हरभऱ्याची डाळ. हरभरा हा वृक्ष गुणामुळे वात वाढवणारा आहे. यामुळे ज्यांना वाताचे विकार आहेत, वात प्रकृती आहे, ज्यांचा अग्निमंद आहे, ज्यांना अपचन, अजीर्ण असे त्रास आहेत, अशा याचा वापर मर्यादित स्वरूपात करावा. हरभरा हा पित्त, रक्त आणि कफ यांचं शमन करणारा आहे. योग्य स्वरूपात वापरला असता ज्वरनाशन म्हणजे तापासाठी उपयोगी आहे. भाजलेला म्हणजेच फुटाण्याच्या स्वरूपातला हरभरा हा पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे. सगळ्या डाळींमध्ये पचायला सगळ्यात जड असणारे म्हणजे उडीद. उडीद हे अख्खे उडीद, सालासकट उडीद आणि उडदाची डाळ या स्वरूपात वापरले जातात. ही सालासकट उडदाची डाळ स्त्रियांच्या आरोग्यासाठी चांगली असते. उडीद हा स्निग्ध गुणामुळे आणि मधुर रसामुळे वात कमी करतो, पण पचायला जड असल्यामुळे कफपित्त वाढवतो. ह्यामुळे जाठराग्नी चांगला असेल अशा वेळेला उडदाच्या डाळीचा आहारात समावेश करावा. उडदाची डाळ वातप्रकोप असताना, वातवृद्धीची लक्षणं असताना, धातूंच्या पुष्टीसाठी, विशेषतः शुक्रधातूच्या पुष्टीसाठी, ईडीसारख्या आजारासाठी खूप उपयोगी आहे. त्या क्रमाने उडीद, हरभरा, तूर, मसूर, मूग या डाळी हलक्या, पचायला हलक्या अशा होत जातात. या व्यतिरिक्त सुद्धा मटकी, मटकीची डाळ, वाटणा, वाटाण्याची डाळ, राजमा, छोले यासारखे अनेक कडधान्य वेगवेगळ्या प्रांतामध्ये वापरली जातात. सगळ्या डाळी किंवा कडधान्य ही प्रामुख्याने वातूळ किंवा वात वाढवणारी. उडीद किंवा उडदाची डाळ ही वातूळ नाही, स्निग्ध आहे, पण ती पचायला जड आहे. हे थोडक्यात आपल्याला जर रोजच्या जेवणामध्ये डाळी आणि कडधान्य वापरायचे असतील तर आयुर्वेदानुसार जी काळजी घ्यायला सांगितली आहे ती घेऊन जर याचा आहारामध्ये समावेश केला तर आपल्याला ती सुपाच्य म्हणजे पचायला सोपी जातील आणि त्यात हवी असणारी पोषक तत्व सुद्धा मिळतील. डाळी किंवा कडधान्य सहज पचावं आणि त्याचे फायदे शरीराला मिळावेत यासाठी आयुर्वेदानुसार त्यावर काही संस्कार सांगितले आहेत. डाळ शिजवण्यापूर्वी किंवा वापरण्यापूर्वी भाजून घ्यावी. अशी भाजून वापरलेली डाळ पचायला हलकी असते आणि भाजल्यामुळे त्याची चवसुद्धा वाढते. तसंच डाळ शिजवण्यापूर्वी ती 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवावी. डाळ शिजवताना त्याच्यामध्ये चिमूटभर हळद घालावी. आमटी करायची असेल तर त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल आणि हिंग घालावा. शक्यतो डाळ ही गॅसवर पातेल्यामध्ये शिजवावी. अशी पातेल्यामध्ये शिजवलेली डाळ पचायला सोपी जाते. डाळ शिजवताना त्याच्यावर आलेला फेस काढून टाकावा. यामुळे सुद्धा तिचं पचन चांगलं होतं. याचप्रमाणे बहुतेक सगळ्या डाळी वातूळ असल्यामुळे त्याचा वापर तूप किंवा तेलाबरोबर करावा. तसंच आमटी करत असताना त्यामध्ये वापरलेले मसाले, कोथिंबीर, कढीपत्ता, मोहरी, जिरे, आमसूल, हिंग किंवा त्यात घातलेल्या भाज्या यामुळे ती पचते. डाळीपासून गोड पदार्थ बनवत असताना त्यामध्ये वेलची पूड, जायफळ पूड घालावी. यामुळे ती पचते. कडधान्य वापरत असताना ती भिजवून त्याला व्यवस्थित मोड आणून मग त्याचा आहारामध्ये वापर करावा. कडधान्य हे वातूळ आणि पचायला जड असल्यामुळे ते कच्चे खाऊ नये. ते थोडंसं वाफवून खाल्लेलं चांगलं असतं. पचनाला ते हलकं व्हावं यासाठी त्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता, सौम्य मसाले, फोडणी याचा वापर करून मग ते आहारात घ्यावं. यामुळे त्याची पौष्टिकताही टिकून राहते, फायदा होतो. हे आपण सगळ्या डाळींचे, कडधान्यांचे गुणधर्म समजावून घेतले. यानुसार वेगवेगळ्या प्रांतानुसार, वेगवेगळ्या आपल्या प्रकृतीनुसार आणि ऋतूनुसार त्या डाळींचा किंवा त्या कडधान्यांचा समावेश तुम्ही जर आहारात केला तर ही प्रत्येक डाळ किंवा हे प्रत्येक कडधान्य तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. सगळ्या कडधान्यांमध्ये पचायला अतिशय हलकी आणि आयुर्वेदात ज्याचं वर्णन पथ्यकर किंवा सुपाच्य असं केलेलं आहे ते म्हणजे मूग. नमस्कार, मी वैद्य अस्मिता दामले. मनोधारा चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आहारशास्त्रानुसार आणि आयुर्वेदानुसार
मुगाचे गुणधर्म काय आहेत, मूग कोणी खावेत कोणी खाऊ नये आणि ते खात असताना काय काळजी घ्यावी, आयुर्वेदामध्ये मुद्गयूष किंवा मुगाचं सूप याचं खूप गुणकारी बहुगुणी असं वर्णन केलेलं आहे. तो कसा बनवायचा हे सगळं सविस्तर बघणार आहोत. यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला पुढचे सगळे व्हिडिओज बघायला मिळतील. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना ही माहिती शेअर करा, कारण ही रोजच्या जीवनात लागणारी अतिशय उपयोगाची अशी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहे. की लहान मुलाला पहिला अन्नप्राशन करत असताना तांदूळ आणि मुगाची पेस्ट दिली जाते. अगदी लहान बाळापासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत आणि सगळ्या प्रकारच्या प्रकृतीच्या लोकांना हितकर असे मूग आहे. मुगाचा आहारात वापर करत असताना मुगाच्या कोवळ्या शेंगांमधले दाणे, वाळलेलं मूग हे कडधान्य, सालासकट मुगाची डाळ आणि साल काढलेली मुगाची डाळ असा सगळ्या प्रकारांनी मुगाचा आहारात आपण समावेश करू शकतो. कषाय मधुरो वृक्षः शीतः पाके कटुः लघु विशदः श्लेष्म पित्तग्नौ मुद्गः सुप्यो तमो मतः. मूग कोणी खावेत. मुगाचं आयुर्वेदात वर्णन करत असताना मूग हे तुरट आणि मधुर रसाचे, शीतवीर्याचे आणि वृक्ष असं सांगितलं आहे. यामुळे हे वात थोडासा वाढवतात, पण कफ आणि पित्ताचं संतुलन करतात, कफ पित्त कमी करतात. यासाठी ज्यांची कफ प्रकृती आहे, ज्यांना कफाचे आजार आहेत, म्हणजे सर्दी होणं, नाक गळणं, खोकला असणं, छातीत कफ होणं, अशा कफाशी संबंधित सगळ्या आजारांवर हे गुणकारी ठरतात. पित्त प्रकृती आणि ज्यांना आम्लपित्त, पोटदुखी, अपचन, करपट ढेकरा येणं यासारखे पचनाशी संबंधित किंवा आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमशी संबंधित पित्ताचे आजार आहेत, त्या सगळ्यांसाठी मूग हे खूप गुणकारी आहेत. मूग हे याचमुळे तापावर सुद्धा खूप गुणकारी आहे. असं वर्णन करत असताना सुपाच्य म्हणजे पचायला अतिशय हलके असं त्याचं वर्णन केलेलं आहे. यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला दौर्बल्य म्हणजे थकवा जाणवत असेल, मग तो काही आजारपणानंतर चालेला असेल, कुठल्या एखाद्या ऑपरेशन नंतर आपली रिकव्हरी होताना आलेला असेल, किंवा शारीरिक काही अतिश्रम झाल्यामुळे आलेला थकवा असेल, असा कुठल्याही प्रकारचा थकवा असेल तरी सुद्धा अशा वेळेला मूग हे खूप गुणकारी ठरतात. या कोणत्याही प्रकारच्या थकव्यामध्ये आपल्या तोंडाला चव नसते, तापामध्ये सुद्धा आपल्या तोंडाला चव नसते, आपल्याला काही खावंसं वाटत नाही, इतर काही औषधं चालू असतील तर त्या औषधांमुळे एक प्रकारचा नॉशिया किंवा तोंडाची चव बदललेली असते. अशा सगळ्या वेळेला मूग हे खूप गुणकारी किंवा खूप उपयोगी ठरतात. सूप अशा वेळेला दिला असता हा थकवा तर कमी होतोच, पण एक प्रकारची अन्नाची तृप्ती ही सुद्धा आपल्याला मिळते, तोंडाची चव बदलते, तोंडाला चांगली चव येते. आयुर्वेदात वर्णन करत असताना मूग हे नेत्र म्हणजे डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगले आहे. मूग हे पित्त आणि रक्तामुळे होणाऱ्या आजारांवर सुद्धा खूप गुणकारी आहेत. यामुळे जुनाट त्वचेचे आजार किंवा एखादा व्रण, जखम जर भरून येत नसेल तर अशा वेळेला मुगाचा खूप चांगला उपयोग होतो. मूग हे मलमूत्र बांधून ठेवणारे असे असतात. त्यामुळे ज्यांना युरिन फ्रिक्वेन्सी, अर्जन्सी, इनकॉन्टिनन्स असतो अशा लोकांसाठी मूग उपयोगी ठरतात. तसंच सतत शौचाला जावं लागणं, भसरट शौचाला होणं, मलप्रवृत्ती बांधून न होणं अशा सगळ्या आजारांवर मूग हे गुणकारी आहे. आपलं मसल मास कमी न करता वजन नियंत्रणात ठेवायचंय किंवा वजन कमी करायचंय अशांसाठी मूग हा सर्वोत्तम पर्याय आहे. मूग हे कषाय आणि वृक्ष असल्यामुळे मेदघ्न आहेत, म्हणजेच आपला मेद वाढलेली चरबी कमी करतात. मूग हे सुपाच्य असल्यामुळे वजन कमी करत असताना सगळ्या प्रकारच्या वयोगटांना आणि सगळ्या प्रकारच्या प्रकृतीच्या लोकांना वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात. मूग घेतल्यानंतर तृप्ती किंवा अन्नाचं समाधान हे मिळत असल्यामुळे वजन कमी करत असताना किंवा नियंत्रणात ठेवत असताना जे अन्नाचं क्रेव्हिंग होतं ते मूग सेवन केल्यामुळे, मूग आहारात ठेवल्यामुळे होत नाही. पावसाळ्यात किंवा विशेषतः पावसात भिजून आलो असू, पावसाळ्यात सर्दी असेल, ताप असेल तर अशा वेळेला आपल्याला काहीतरी गरम प्यावंसं वाटतं. मुद्गयूष किंवा मुगाचं सूप हे यासाठी अगदी आयडियल रेसिपी आहे. यामध्ये अग्निमांद्य असतं, पण अशा वेळेला हे मुगाचं सूप सुपाच्य असल्यामुळे सहज पचतं आणि आपल्याला एनर्जी देतं, आपला थकवा दूर होतो, तोंडाला चांगली चव निर्माण होते. हे मुगाचं सूप कसं करायचं ते आपण बघूया. मुगाचं सूप किंवा मुद्गयूष बनवण्यासाठी मूग
थोडेसे भाजून घ्यावेत. यानंतर 2 ते 3 वेळेला स्वच्छ धुवून ते 7 ते 8 तास किंवा रात्रभर पाण्यामध्ये भिजवावेत. मोड आलेले मूग किंवा भिजवलेले मूग मोजून एका पातेल्यात घ्यावेत. या मुगाच्या 16 पट पाणी त्या पातेल्यात घालावं आणि ते मंद गॅसवर ठेवावेत. पातेल्यावर झाकण न ठेवता मूग पूर्णपणे शिजू द्यावेत. यासाठी साधारण अर्धा तास लागतो. यानंतर पातेल्यातलं उरलेलं पाणी गाळून घ्यावं. त्यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर, सैंधव, तूप घालावं किंवा तूप, जिरे, कढीपत्त्याची फोडणी द्यावी. नंतर आपल्या आवडीप्रमाणे त्यात सुंठ, जिरे किंवा तिखटू घालावं आणि हे गरम गरम असतानाच प्यायला द्यावं. मूग हे रस, रक्त, मांस, मेद, अस्थिमज्जा या सप्तधातूंना सुद्धा पोषण देणारे आहेत. यापैकी सुद्धा विशेषतः शुक्र दौर्बल्य असताना म्हणजे स्पर्म काउंट कमी असताना किंवा स्पर्म मोबिलिटी कमी असताना त्याचा चांगला उपयोग होतो. कोणत्याही प्रकारचा थकवा किंवा कोणत्याही प्रकारचं दौर्बल्य असताना मुगाचा चांगला उपयोग होतो. मूग हे शीत आणि वृक्ष गुणधर्मामुळे वातवर्धक असले तरी सुद्धा आमवातजन्य सांधेदुखी जी असेल किंवा धातुक्षयजन्य जी सांधेदुखी असेल अशा वेळेला ते गुणकारी ठरतात. कोणी खाऊ नये. मूग हे खरं तर सगळ्या वयोगटाला, सगळ्या प्रकृतीला चालणारं कडधान्य आहे किंवा डाळ आहे. पण ज्यांना मुगाने ब्लॉटिंग होतं किंवा मुगाने गॅसेस झाल्यासारखे वाटतात अशा लोकांनी रात्रीच्या जेवणात मूग वर्ज्य करावेत. मूग आणल्यानंतर ते थोडेसे गरम होतील इतपतच भाजून ठेवावेत. यामुळे ते भिजवल्यानंतर त्याला मोड येतात. जर तुम्ही जास्ती भाजलेत तर त्याला मोड येत नाहीत. जर तुम्ही सालासकट मुगाची डाळ किंवा मुगाची डाळ वापरणार असाल तर ती वापरत असताना ती 2 ते 3 तास आधी भिजवावी आणि मग चांगली शिजवून त्याचा आहारामध्ये वापर करावा. अख्खे मूग वापरत असताना ते 7 ते 8 तास किंवा रात्रभर भिजवून मग त्याचा वापर करावा. ते पूर्ण शिजवून चांगले शिजल्यानंतरच त्याचा आहारामध्ये वापर करावा. तुम्हाला भिजवलेले मूग किंवा मोड आलेले मूग सॅलड सारखे खायचे असतील तरी सुद्धा ते थोडेसे वाफवून किंचित शिजवून मगच त्याचा वापर करावा. कारण कच्चे मूग किंवा कच्चे मोड आलेले मूग खाल्ले असता ते वात निर्माण करतात. आहारशास्त्रानुसार वर्णन करत असताना मूग हा प्रोटीनचा उत्तम स्रोत असं त्याचं वर्णन केलं आहे. मुगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. तसंच त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि क्लोरोफिल असल्यामुळे पचनाच्या सर्व तक्रारींवर मुगाचा खूप चांगला उपयोग होतो. मूग हे अँटीऑक्सिडंटनी समृद्ध असल्यामुळे आजकाल आपण जे लाईफस्टाईल डिसीजेस म्हणतो म्हणजे ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्टशी रिलेटेड आजार या सगळ्यावर मूग हे गुणकारी ठरतात. मूग हे हार्ट ब्लॉकेज होण्यापासून अटकाव करतं आणि यामुळे त्याला हृदयाला बल्य असं म्हटलेलं आहे. मूग हे सर्व वयोगटाला चालत असल्यामुळे अनेक प्रकारचे मुगाचे पदार्थ बनवले जातात. मुगाची खिचडी आणि मुगाची आमटी ही बहुतेक आपल्या सगळ्यांच्या परिचयाची असते. थंडीच्या दिवसात बलवर्धक, पौष्टिक म्हणून मुगाचे लाडू, मुगाचा हलवा बनवला जातो. या व्यतिरिक्त ओल्या मुगाच्या दाण्यांची उसळ, मुगाची उसळ, मुगाला मोड आणून केलेली उसळ, मुगाची आमटी, मुगाचे दहीवडे, मुगाचे आप्पे असे असंख्य प्रकार असंख्य प्रांतांमध्ये मुगाचे केले जातात. मूग हे थोड्या प्रमाणात वातूळ असल्यामुळे त्याच्यापासून पदार्थ बनवत असताना तेल किंवा तुपाचा वापर करावा. आपण प्रवासाला निघालो की वेगवेगळ्या धाब्यांवर, हॉटेल्समध्ये सध्या अख्खा मसूर या डिशचा ट्रेंड दिसतो. अख्खा मसूर ही डिश बऱ्यापैकी सध्या फेमस आहे. मसूर किंवा मसुराची डाळ याचे आयुर्वेदानुसार गुणधर्म काय आहेत, आहारशास्त्रानुसार त्याचं महत्त्व काय आहे, मसूर डाळ, मसूर हे कोणी खावं, कोणी खाऊ नये, कोणत्या ऋतूमध्ये खावं, कोणत्या ऋतूमध्ये खाऊ नये, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. नमस्कार, मी वैद्य अस्मिता दामले, मनोधारा चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मधुरः पाके संग्राही शीतलो लघु कफपित्तास्त्रजित वृक्षो वातलो ज्वरनाशनः. मसूर हा पूर्ण कडधान्य शिजवून त्याची उसळ किंवा त्याला मोड आणून त्याची उसळ आणि मसुराची डाळ या स्वरूपामध्ये आपल्या आहारामध्ये वापरला जातो. आयुर्वेदानुसार मसूर डाळीचं वर्णन करत असताना मसूर हा लघु म्हणजे पचायला हलका असणारा, मधुर रसाचा,
शरीरात गेल्यानंतर शीतत्व निर्माण करणारा असा आहे। या गुणधर्मांमुळे तो कफपित्ताला संतुलित राखतो, कफपित्ताचे आजार कमी करतो। पण त्याच्या रुक्ष या गुणधर्मामुळे तो वातलो किंवा वातजनन म्हणजे वात वाढवणारा आहे। मसूर कोणी खावा? मसूर हा पचायला हलका आहे, कफपित्ताला संतुलित करणारा आहे, कफपित्ताचे व्याधी कमी करणारा आहे। हा वर्ण्य म्हणजे आपल्या त्वचेचं कॉम्प्लेक्शन, आपल्या त्वचेचा पोत सुधारणारा असा आहे। त्वचेवर ग्लो येण्यासाठी किंवा त्वचेवर काही हायपर पिगमेंटेशन असेल, वांग असेल, काळे डाग असतील, पिंपल्स असतील, ॲक्ने असतील, या सगळ्या त्वचेच्या आजारांवर गुणकारी असा मसूर आहे। मसुराच्या डाळीचा फेसपॅकसाठी वापर बरेच जण करतात, पण मसूर हा बाहेरून लावायला आणि पोटातून पण घेतला असता, म्हणजेच आपल्या आहारामध्ये पण ठेवला असता, त्याचा हा त्वचेसाठीचा जो गुणधर्म आहे तो जास्ती परिणामकारक ठरतो। मसूर हा पचायला हलका आहे, त्यामुळे ज्यांना अग्निबांधे आहे, ज्यांचं अन्न लवकर पचन होत नाही, ज्यांना बद्धकोष्ठता आहे, ज्यांना मलप्रवृत्ती साफ होत नाही, अशा सगळ्या प्रकारच्या तक्रारींवर मसूर किंवा मसुराची डाळ गुणकारी ठरते। स्वरघ्न म्हणजे जेव्हा आपल्याला ताप आलेला असतो त्यामध्ये या मसुराचं किंवा मसुराच्या डाळीचं जर सूप दिलं तर त्याचा तापावर गुणकारी उपयोग होतो। आजारातून बरं होत असताना किंवा आपला थकवा घालवण्यासाठी तापामध्ये मसुराच्या डाळीचा वापर करत असताना मसुराचं सूप दिलं जातं। हे मसुराच्या डाळीचं सूप करत असताना मसुराची डाळ 2 ते 3 तास चांगली भिजवावी। ही भिजलेली डाळ चौपट पाणी घालून मंद गॅसवर शिजवावी। ही शिजल्यानंतर चांगली घोटावी, त्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून हिंग, तूप, सैंधव असं घालून ही गरम त्या व्यक्तीला प्यायला द्यावी। आहारशास्त्रानुसार मसुरामध्ये प्रोटीन्सची मात्रा खूप चांगली असते, उत्तम प्रोटीन सप्लिमेंट असं त्याला म्हटलं जातं। याचबरोबर याच्यामध्ये फायबरचं प्रमाणसुद्धा खूप चांगलं असतं। यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी जर मसुराच्या डाळीचा आहारामध्ये समावेश केला तर पोट बराच वेळ भरलेलं राहतं, लवकर भूक लागत नाही। तसंच जे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळतात, म्हणजे जे स्पोर्ट्समन आहेत, अशा लोकांसाठी सुद्धा या मसुराच्या डाळीचा प्रोटीन सप्लिमेंट म्हणून खूप चांगला उपयोग होतो। फायबर जास्ती असल्यामुळे पचनाच्या काही तक्रारी किंवा पोटाच्या काही तक्रारी असतील तर त्याच्यावर त्याचा गुणकारी उपयोग होतो। याच्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाणसुद्धा खूप चांगलं असतं। यामुळे मांसपेशी निर्माण करण्यासाठी, कोणत्याही आजारातून रिकव्हरी होण्यासाठी मसुराच्या डाळीचा किंवा मसुराचा उपयोग होतो। याच्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरससुद्धा चांगल्या प्रमाणात असतं, यामुळे हाडं मजबूत होण्यासाठी सुद्धा मसूर किंवा मसुराच्या डाळीचा उपयोग होतो। या सगळ्या त्याच्या प्रॉपर्टीजमुळे कोलेस्ट्रॉल जास्ती असणं, ब्लड प्रेशर जास्ती असणं, डायबिटीज किंवा आपली इम्युनिटी कमी असणं, या सगळ्यासाठी मसूर किंवा मसुराची डाळ खूप फायदेशीर ठरते। मसूर कोणी खाऊ नये याचं वर्णन करत असताना वातजनन असं केलेलं आहे, म्हणजेच हा वात वाढवणारा आहे। यामुळे ज्यांची वात प्रकृती आहे, ज्यांना वाताच्या व्याधी आहेत, वर्षा ऋतू जेव्हा वाताचा निसर्गतःच वृद्धी झालेली असते, वात वाढलेला असतो, अशा वेळेला मसुराच्या डाळीचं सेवन करू नये किंवा अगदी अल्पमात्रेत करावं। त्याचप्रमाणे शरीरात कुठेही रुक्षता असताना, म्हणजेच कुठेही स्किनवर किंवा केसांमध्ये किंवा शरीरात कुठेही ड्रायनेस हे लक्षण असताना मसुराच्या डाळीचा वापर करू नये। मसूर डाळीचा वातुळपणा कमी करण्यासाठी ती आणल्यानंतर थोडी भाजून ठेवावी। जेव्हा करायची असेल त्यावेळेला 2 ते 3 तास आधी भिजवावी। शक्य असेल तर गॅसवर साध्या पातेल्यात शिजवावी। डाळीचा आहारात समावेश करत असताना त्याच्यामध्ये तूप घालून खावी। आमटी करत असताना तेलाची फोडणी देऊन मोहरी, हिंग, जिरे, आमसूल, कढीपत्ता, कोथिंबीर याचा वापर करावा। नमस्कार, मी वैद्य अस्मिता दामले, मनोधारा चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। गृहिणींना नेहमीच प्रश्न पडतो की डाळ ही रोजच्या आहारात असली पाहिजे, तर आपण कोणती डाळ रोजच्या आहारामध्ये वापरायला हवी। आज आपण या व्हिडिओमध्ये तुरीच्या डाळीचे गुणधर्म बघणार आहोत। तुरीची डाळ आयुर्वेदानुसार कोणत्या पद्धतीने खाल्ली असता त्रासदायक होत नाही हे बघणार आहोत। यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। तूर वापरत असताना तुरीच्या ओल्या शेंगा म्हणजे ओल्या दाण्यांची उसळ, तूर भिजवून त्याची उसळ, तुरीची डाळ, या सगळ्या पद्धतीने तुरीच्या डाळीचा समावेश आपण आपल्या आहारात करू शकतो।
जेव्हा सीझन असतो तेव्हा बाजारामध्ये ओल्या तुरीच्या शेंगा येतात, त्या वाफवून थोड्याशा मीठ घालून हिंग घालून वाफवून त्या खाण्याची सुद्धा बऱ्याच प्रांतामध्ये प्रथा आहे. पांढऱ्या शुभ्र भाताची मूद, वरती पिवळं धमक्क वरण, त्याच्यावर थोडंसं तूप, लिंबू आणि मीठ. हा हा हा, नुसत्या वर्णनाने सुद्धा आपल्या तोंडाला पाणी सुटतं. तुरीचं वरण वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या समोर येतं. कधी फोडणीचं वरण, कधी आमटी, सांबार, दाल फ्राय असं प्रांतानुसार वेगवेगळ्या पद्धतीने हे बनवलं जातं. तूर ही अन्नाला रुची निर्माण करणारी असल्यामुळे असं वरण किंवा असं आमटी समोर आली की आपला जाठराग्नी प्रदीप्त होऊन आपल्याला जेवायची इच्छा निर्माण होते. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आम्ही तूर अजिबात खात नाही. तूर खाल्ली की आम्हाला पित्त होतं, आम्हाला जळजळ होते, त्यामुळे तुरीचं वरण आम्ही अजिबात खात नाही. खरंच तूर पित्तकर आहे का? आयुर्वेदात तुरीचं वर्णन करत असताना म्हटलेलं आहे, आडगी तुवरा वृक्षा मधुरा शीतला लघुहु ग्राहिणी वातजननो वर्ण्या पित्त कफास्त्रजित. प्रत्यक्षात तूर ही पित्त आणि कफ कमी करणारी आहे आणि वृक्ष गुणांनी वात वाढवणारी आहे. यामुळेच जेव्हा आपण तुरीचं वरण किंवा तुरीची डाळ आपल्या खाण्यात जास्ती येते त्यावेळेला आपल्याला जी लक्षणं दिसतात ती या वाढलेल्या वातामुळे असतात. जळजळ किंवा पोटात गॅसेस होणं, पोट जड वाटणं, काही जणांना बद्धकोष्ठ होणं, ही सगळी लक्षणं ही वातामुळे निर्माण झालेली असतात. जेव्हा आपण भात, तूप, मीठ, लिंबू असा आहार घेतो तेव्हा आयुर्वेदानुसार आणि आहारशास्त्रानुसार सुद्धा याला पूर्ण अन्न म्हटलेलं आहे. आयुर्वेदानुसार आपला आहार हा षड्रसात्मक असावा असं सांगितलं गेलं आहे. जेव्हा आपण वरण, भात, तूप, मीठ, लिंबू असं खातो, जर तिखट रस सोडला तर हे पाची रस आपल्याला मिळतात. त्यामुळे जर आपण आमटी केलेली असेल तर त्यामध्ये हा किंचित तिखट हा सुद्धा गुणधर्म येतो. यामुळे याला पूर्ण आहार, पूर्ण अन्न असं म्हटलं आहे. आहारशास्त्रानुसार सुद्धा यामध्ये सगळे घटक, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट असे सगळे घटक येत असल्यामुळे पूर्ण आहार किंवा पूर्णान्न असं याला म्हटलं जातं. आपण आयुर्वेदानुसार तुरीचं जे वर्णन बघितलं त्यामध्ये ती पित्तशामक असल्यामुळे रक्तशुद्धी करून वर्णप्रसादन म्हणजेच स्किन कॉम्प्लेक्शन सुधारणारी, स्किन रेडियंट करणारी, स्किनला ग्लो देणारी अशी आहे. आपण मसुराच्या डाळीचं पीठ वापरलेलं बरेचदा ऐकलं आहे, पण स्किन पिगमेंटेशन, त्वचेवर आग असताना, त्वचेचा दाह होत असताना किंवा रॅशसारखं लालसर पुरळ असताना जर तुरीच्या डाळीच्या पिठाचा वापर केला किंवा चेहऱ्याला ग्लो येण्यासाठी, चेहऱ्याची स्किन रेडियंट होण्यासाठी जर आपण तुरीच्या डाळीचा फेस पॅक वापरला तर त्याचा खूप छान उपयोग होतो. स्किन टेक्स्चर आणि स्किन कॉम्प्लेक्शन सुधारण्यासाठी तुरीच्या डाळीचा पोटातून आणि लावण्यासाठी असा दोन्ही पद्धतीने उपयोग करता येतो. आपण तूर डाळीच्या वर्णनामध्ये बघितलं की तूर डाळ ही पचायला हलकी आहे, आपलं कफपित्त कमी करणारी आहे, आपल्या स्किनचं टेक्स्चर सुधारणारी आहे. एवढे सगळे चांगले गुण असताना बऱ्याच जणांना तुरीच्या डाळीने त्रास होतो. आयुर्वेदानुसार सांगितलेल्या काही छोट्याशा टिप्स जर आपण फॉलो केल्या तर तुरीच्या डाळीच्या या सगळ्या गुणधर्मांचा आपल्याला काहीही त्रास न होता फायदा होऊ शकतो. तूर डाळ जेव्हा आपण आणतो तेव्हा आणल्यानंतर ती थोडीशी गरम होईल अशा पद्धतीने भाजून ठेवून द्यावी. शिजवायच्या वेळेला 2 ते 3 तास आधी तूर डाळ भिजवून ठेवावी. शिजवण्यापूर्वी त्याच्यामध्ये थोडीशी हळद, 1 चिमूटभर हिंग आणि 1 पाव चमचा तेल असं घालून ती शिजवावी. ज्यांना शक्य असेल त्यांनी नुसत्या गॅसवर मोकळ्या पातेल्यात ती शिजवावी आणि ती शिजत असताना त्याच्यावरचा जो फेस येतो तो काढून टाकावा. यामुळे ती पचायला अजून हलकी होते आणि त्याचा वातोळपणा कमी होतो. तुरीचं वरण आपण जर नुसतंच खाणार असू तर त्याचा वातोळपणा कमी करण्यासाठी त्याच्याबरोबर थोडंसं तूप घ्यावं. आपण आमटी, सांबार किंवा फोडणीचं वरण जर करणार असू तर त्यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर आणि थोडासा आंबटपणा येईल अशा पद्धतीने आमसूल किंवा चिंचेचा वापर करावा. यामध्ये आमसूल हे सगळ्यात चांगलं असतं. या आमटी किंवा सांबारमध्ये जे आपण भाज्या घालतो किंवा सौम्य प्रकारचे मसाले वापरतो त्यामुळे या तुरीच्या वरणाचा वातुळपणा कमी होतो आणि ती आपल्याला पचते.
तूर डाळ ही वातवर्धक असल्यामुळे आपल्याला काही काळजी घ्यावी लागते. वात प्रकृतीचे लोक, ज्यांना वाताचे काही आजार आहेत, अशा लोकांनी तूर डाळ अगदी कमी प्रमाणात अल्प मात्रेत अशी खावी. ऋतूमध्ये म्हणजेच पावसाळ्यात निसर्गतःच वातप्रकोप असतो. अशा वेळेला तूर डाळ ही कमी प्रमाणात खावी. रात्रीच्या जेवणामध्ये तूर डाळीचा समावेश करू नये. तुरीच्या डाळीचे आपल्याला सगळे फायदे हवे असतील तर आपल्याला पचेल एवढ्या मात्रेत तूर डाळ जरूर खावी. तूर डाळ जर आपल्याला पचत नसेल तर आपल्याला ब्लॉटिंग होतं, पोटामध्ये गॅसेस होतात, ॲसिड रिफ्लक्समुळे अन्न वर आल्यासारखं वाटतं. ज्यांना वाताचे आजार आहेत त्यांच्या जॉईंट पेन्स किंवा त्यांचा वाताचा आजार थोडासा वाढल्यासारखा वाटतो. ही जर लक्षणं आपल्याला दिसत असतील तर आपण तुरीच्या डाळीचं आहारातला समावेश अगदी कमी मात्रेत आपल्याला पचेल एवढ्या प्रमाणातच करावा. सणावाराला पुरणपोळी, मोतीचुराचे लाडू, बुंदीचे लाडू, बेसनाचे लाडू, खमंग चटकदार असं म्हटल्यावर भजी, वडा, फाफडा, फरसाण, वेगवेगळे शेवेचे प्रकार आणि एखाद्या सुगरणीला आपलं कौशल्य दाखवायचं असेल तर ढोकळा, सुरळीची वडी, खांडवी किंवा अगदी गावरान झणझणीत डाळकांदा असेल, असे कितीतरी खमंग चटकदार आणि अगदी हवेहवेसे वाटणारे पदार्थ ज्याच्यापासून बनतात ती हरभरा डाळ. नमस्कार, मी वैद्य अस्मिता दामले. मनोधारा या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यपूर्ण चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण हरभरा डाळ कोणी खावी, कोणी खाऊ नये, आयुर्वेदानुसार आणि आहारशास्त्रानुसार त्याचे गुणधर्म काय आहेत, ही खाताना काय काळजी घ्यावी हे सगळं बघणार आहोत. यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना सगळ्यांना शेअर करा, कारण ही खूप उपयोगी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. आहारशास्त्रानुसार हरभरा डाळ ही प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे. प्रथिनांची गरज आपल्या शरीरातल्या पेशींसाठी, त्यांच्या मेटाबॉलिझमसाठी आणि मेंटेनन्ससाठी आवश्यक असते. डाळीमध्ये मिनरल्सचं प्रमाण भरपूर असल्यामुळे ती हाडांची मजबूती, ॲनिमिया याच्यावर उपयोगी ठरते. याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे ज्यांना शुगर आहे, मधुमेह आहे, ही लोक सुद्धा ही डाळ खाऊ शकतात. हरभरा डाळीमध्ये फायबरचं प्रमाणही चांगलं असल्यामुळे ज्यांना आपलं वजन कमी करायचं आहे आणि वजन कमी करायच्या प्रोसेसमध्ये क्रेव्हिंग होतं, म्हणजे खावं खावं असं वाटतं, अशा लोकांसाठी हरभरा डाळ हा चांगला पर्याय आहे. चणकः शीतलो वृक्षः पित्तरक्त कफापः लघु कषायो विष्टंभी वातलो ज्वरनाशनः. आयुर्वेदानुसार हरभरा डाळीचं वर्णन करत असताना तिची चव किंचित तुरट आहे. ती वृक्षता वाढवणारी, थंड गुणधर्माची, पचायला हलकी आणि या सगळ्या गुणधर्मामुळे ती वात वाढवणारी आहे, पण कफ, पित्त आणि रक्त यांचं संतुलन करणारी आणि त्यांना कमी करणारी आहे. हरभरा डाळ कोणी खावी? आपण त्याच्या गुणधर्मामध्ये बघितलं की ती वात वाढवते आणि कफपित्त कमी करते. या गुणधर्मामुळे ज्यांना कफाचे व्याधी आहेत किंवा ज्यांची कफ प्रकृती आहे, ज्यांना पित्ताचे व्याधी आहेत, ज्यांची पित्त प्रकृती आहे आणि ज्यांना त्वचेचे आजार आहेत, या सगळ्यांना हरभरा डाळ उपयोगी ठरते. तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल की लहान मुलांना आंघोळीसाठी साबणाच्या ऐवजी बेसन, हळद आणि त्याच्यामध्ये दूध किंवा दही घालून वापरलं जातं. याचं कारण लहान मुलांची त्वचा ही खूप कोमल असते आणि हरभरा डाळ ही वर्ण्य म्हणजे त्वचेचा पोत सुधारणारी, त्वचेवर ग्लो आणणारी, त्वचेचं नरिशमेंट म्हणजे त्वचेला पोषण देणारी अशी आहे. यामुळे लहान मुलांना ती साबणाच्या ऐवजी वापरली जाते. अशी ही हरभरा डाळ वर्ण्य म्हणजे आपल्या त्वचेचा पोत सुधारणारी, त्वचेवर ग्लो आणणारी, त्वचेला पोषण देणारी असल्यामुळे त्वचेचे कोणतेही आजार असतील, त्वचेवर पिगमेंटेशन असेल, काळपटपणा येत असेल, टॅन झालेला, अशा वेळेला हरभऱ्याच्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसन, त्याच्यामध्ये दही आणि हळद घालून जर तुम्ही जिथे त्वचेवर डाग आहेत, काळपटपणा आहे, टॅन आहे, अशा ठिकाणी किंवा आंघोळीच्या वेळेला पूर्ण त्वचेवर लावलं तर त्याचा चांगला उपयोग होतो. ज्यांना खूप प्रमाणात घाम येतो किंवा ज्यांच्या घामाला वास येतो अशा लोकांसाठी सुद्धा हे बेसनाची पेस्ट केलेली आंघोळीच्या वेळेला लावली तर त्याचा चांगला उपयोग होतो. आपण ही जी बेसन, हळद आणि दह्याची पेस्ट केली ही आपल्या त्वचेचं डीप क्लिन्सिंग करते. आपल्या त्वचेच्या रंध्रांमध्ये जाऊन त्वचेतली सगळी घाण, मळ, टॅन हे काढून टाकते आणि यामुळेच त्वचेचा पोत सुधारतो, त्वचेवर ग्लो येतो
आणि त्वचेचं नरिशमेंट किंवा त्वचेचं पोषणसुद्धा त्याच्यामुळे होतं. हरभऱ्याची डाळ ही कषाय म्हणजे तुरट आणि वृक्ष गुणांनी मेदसुद्धा कमी करते. म्हणजे मेदधातूमध्ये असलेला आम कमी करते, मेदधातूमध्ये असलेला चिकटपणा कमी करते. यामुळे ज्यांना आपलं वजन नियंत्रणात ठेवायचं आहे, ज्यांना आपलं वजन कमी करायचं आहे, अशांसाठी हरभरा डाळ उपयोगी आहे. हरभरा डाळ गुणकारी तर आहे, पण ती खात असताना ती वातवर्धक किंवा वातुळ असल्यामुळे हरभरा डाळ खाल्ल्यानंतर किंवा त्याचे काही बेसनाचे पदार्थ खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना ब्लॉटिंग होतं, पोट फुगल्यासारखं वाटतं, गॅसेस होतात, काही जणांना पित्त होतं, काही जणांना वरचेवर शौचाला जावं लागतं. आयुर्वेदाने सांगितल्यानुसार तुम्ही काही छोटीशी काळजी जर घेतली तर तुम्हाला हरभरा डाळीचे सगळे गुणधर्म किंवा सगळे फायदे मिळतील आणि त्याचा जो वातवर्धक गुणधर्म आहे किंवा त्याचा जो वातुळपणा आहे त्यांनी होणारा त्रास होणार नाही. हरभरा डाळ आणल्यानंतर ती थोडीशी गरम होईल अशा पद्धतीने भाजून ठेवावी. जेव्हा डाळ कांदा किंवा पुरण असं काही बनवायचं असेल अशा वेळेला हरभरा डाळ 2 ते 3 तास आधी भिजत ठेवावी आणि शिजवत असताना त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालावी. हरभरा डाळीचे किंवा बेसनाचे तिखट पदार्थ बनवत असताना त्याच्यामध्ये ओवा, मिरे, जिरे, बडीशोप, हिंग ह्यापैकी कोणता तरी एक पदार्थ घालावा. हे पदार्थ घातल्यामुळे त्याचा वातुळपणा कमी होतो आणि आपल्याला त्रास होत नाही. गोडाचे पदार्थ करत असताना त्याच्यामध्ये जायफळ पूड, वेलदोडा पूड किंवा सुंठ याचा वापर करावा. तसंच आपण जेव्हा पुरणपोळी खातो तेव्हा ती दूध किंवा तुपाबरोबर खातो. याचं कारण हेच आहे की त्याच्यामुळे त्याचा वातुळपणा कमी होतो. तसंच मोतीचूर असेल किंवा बुंदीचे लाडू, बेसनाचे लाडू हे पदार्थ बनवत असताना ते चांगल्या तुपात, जमल्यास गाईच्या तुपात बनवावे, यामुळे त्याचा वातुळपणा कमी होतो. हरभरा डाळ कोणी खाऊ नये. ज्यांचा अग्निमंद आहे, ज्यांना भूक कमी लागते अशा लोकांनी हरभरा डाळ खाऊ नये. डाळ खात असताना जेव्हा आपल्याला चांगली भूक असेल, आपला अग्नी चांगला प्रज्वलित असेल अशा वेळेला खावी. जे खूप कष्टाचं काम करतात किंवा जे रेग्युलर जिमला जातात, जे रेग्युलर एक्सरसाइज करतात अशा लोकांनी हरभरा डाळ खावी. डाळ ही वातवर्धक असल्यामुळे रात्रीच्या जेवणात वर्ज्य करावी. ज्यांना वाताचे काही व्याधी आहेत, ज्यांची वातप्रकृती आहे अशा लोकांनी हरभरा डाळ खाऊ नये. जे अजिबात कष्टाची कामं करत नाहीत किंवा अजिबात ज्यांची हालचाल होत नाही अशा लोकांनी हरभरा डाळ खाऊ नये. निसर्गतः वर्षा ऋतूमध्ये वातप्रकोप झालेला असतो आणि अग्निही मंद असतो. यामुळे वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळ्यात हरभरा डाळीचं सेवन करत असताना अगदी कमी प्रमाणात आणि योग्य ती काळजी घेऊन करावं. हरभरा डाळ खात असताना ती कच्ची खाऊ नये, ती पूर्ण शिजवून मगच त्याचा आहारामध्ये समावेश करावा. वेट लॉससाठी किंवा वजन नियंत्रणासाठी हरभरा डाळ वापरत असताना सुद्धा जेव्हा तुमचा अग्नी चांगला प्रज्वलित असेल आणि तुम्हाला चांगली भूक लागलेली असेल अशा वेळेलाच आहारामध्ये हरभऱ्याच्या डाळीचा समावेश करावा. हा समावेश करत असताना सुद्धा आधी थोड्या प्रमाणात सुरुवात करावी. त्याचं चांगलं पचन होतंय असं लक्षात आल्यानंतर हळूहळू प्रमाण वाढवत न्यावं. वेट लॉससाठी हरभरा डाळीचा वापर करत असताना त्याच्यामध्ये कोणता तरी दीपन पाचन असणारा ओवा, जिरं, बडीशोप यापैकी एखाद्या पदार्थाचा वापर करून त्याचा वातुळपणा कमी होईल अशा पद्धतीने आहारामध्ये समावेश करावा. हरभऱ्याचा आहारामध्ये वापर करत असताना सोलाणा किंवा ओला हरभरा हा वापरला जातो. तसंच वाळवलेला हरभरा भिजवून मोड आणून तो वापरला जातो. हरभऱ्याची डाळ वापरली जाते. हरभरे भाजून बनवलेले फुटाणे हे भाजल्यामुळे पचायला अतिशय हलके असतात. तसंच ते मेद आणि कफ कमी करणारे, शरीरातील ओलसरपणा कमी करणारे असल्यामुळे सर्दी, जुनाट त्वचारोग यासाठी गुणकारी आहेत. लहान मुलं आणि गर्भिणी स्त्रिया यांना डाळं किंवा डाळव्यापासून बनवलेले लाडू शक्तिवर्धक किंवा टॉनिक म्हणून दिले जातात. याच डाळव्यापासून बनवलेलं सत्तूचं पीठ हे उन्हाळ्यात उत्कृष्ट दाह आणि पित्तशामक म्हणून वापरलं जातं. उडीद हे शाकाहारामधलं उत्तम डायटरी प्रोटीन सप्लिमेंट आहे. याच्यामध्ये सगळ्यात जास्ती प्रमाणात प्रोटीन्स असतात. आयुर्वेदामध्ये सुद्धा उडदाला सप्तधातुवर्ध बल्य असं म्हटलेलं आहे. संस्कृतमध्ये उडदाला माश असं म्हटलं जातं. उडदाची डाळ किंवा उडीद ह्याचा वापर ठराविक प्रांतांमध्ये ठराविक सीझनमध्ये केलेला आपल्याला आढळतो. रोजच्या आहारामध्ये
त्या मानाने उडदाचा वापर कमी केला जातो. उडदाचे गुणधर्म काय आहेत? आयुर्वेदानुसार उडीद कोणी खावा, कोणी खाऊ नये, कोणत्या ऋतूमध्ये उडीद खाल्लेला चांगला असतो, कोणत्या आजारांसाठी उडीद खावा आणि कोणत्या आजारांमध्ये तो खाऊ नये, हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी वैद्य अस्मिता दामले, मनोधरा चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. उडदाचा आहारामध्ये वापर करत असताना अख्खे उडीद भिजवून सालासकट असणारी उडदाची डाळ आणि नुसती पांढरी उडदाची डाळ अशा तिन्हीचाही वापर केला जातो. वृषम परम वातहरम स्निग्धोष्णो मधुरो गुरु बल्यो बहुमलाहा पूस्वत्वम माशः शीघ्रम ददाती च, असं आयुर्वेदामध्ये उडदाचं वर्णन केलेलं आहे. आयुर्वेदानुसार उडीद हा स्निग्ध मधुर रसाचा, उष्णवीर्याचा आणि गुरु म्हणजे पचायला जड असतो. या गुणधर्मामुळे तो वातशामक आहे, पण कफपित्त वाढवणारा आहे. उडीद हा बल्य म्हणजे आपल्या शरीरात जे रस, रक्त, मांस, अस्थि, मेद, मज्जा, शुक्र हे सप्तधातू आहेत, या सप्तधातूंना बल देणारा आणि विशेषत्वाने शुक्र धातूला बल देणारा असा आहे. उडदाचं वर्णन करत असताना तो विशेषतः शुक्र धातूवर्ध, पौरुषत्व वाढवणारा, वंध्यत्व नष्ट करणारा असं वर्णन केलेलं आहे. यामध्ये शुक्र धातू हा पुरुष आणि स्त्रिया या दोघांमधलाही अपेक्षित आहे. पुरुषांच्या शुक्र धातूचा विचार करत असताना शुक्राणूंची संख्या कमी असणं, त्यांची मोबिलिटी कमी असणं, ईडी सारखे प्रॉब्लेम किंवा वंध्यत्व या कोणत्याही शुक्र धातूशी संबंधित आजारांवर उडदाचा खूप चांगला उपयोग. पुरुषांमधल्या शुक्र धातूचा विचार करत असताना उडदाच्या खिरीचा वापर केला जातो. ही खीर कशी बनवावी? उडीद भाजून घ्यावेत. यानंतर ते 2 ते 3 तास चांगले भिजवावेत. हे भिजलेले उडीद चांगल्या गाईच्या तुपामध्ये थोडेसे परत भाजून घ्यावेत. यामध्ये पाणी घालून मंद गॅसवर शिजवत ठेवावे. हे बऱ्यापैकी शिजल्यानंतर त्यामध्ये दुप्पट दूध घालून ते अगदी पूर्ण शिजेपर्यंत त्याला मंद गॅसवर शिजू द्यावं. यानंतर त्यामध्ये वेलची पूड, जायफळा पूड किंवा आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालू शकता. या खिरीमध्ये उडदाचं उष्णत्व कमी करण्यासाठी गाईचं तूप आणि दूध वापरलं जातं. उडदाची खीर खात असताना जेव्हा आपला जठराग्नी चांगला असतो, म्हणजेच सकाळी नाश्त्याच्या किंवा नाहरीच्या वेळेला घ्यावी. ही खीर खाल्ल्यानंतर जोपर्यंत भूक लागत नाही, चांगली कडकडून भूक लागत नाही, तोपर्यंत जेवू नये. आठवड्यातनं 2 ते 3 वेळेला अशी खीर घ्यावी. उडीद हा स्त्रियांच्या शुक्र धातूवर सुद्धा खूप गुणकारी आहे. स्त्रियांमध्ये असणारं वंध्यत्व, फर्टिलायझेशन चांगलं होण्यासाठी, मासिक पाळी वेळच्या वेळेला न येणं, PCOS सारखे असणारे त्रास, मासिक पाळी अनियमित असणं, मासिक पाळीच्या वेळेला स्त्राव कमी जाणं, अंगावरून मधून अधून पांढरं पाणी जाणं, शुक्र धातूशी संबंधित असलेल्या तक्रारींवर उडीद डाळीचा खूप चांगला उपयोग होतो. स्त्रियांच्या शुक्र धातू संबंधीच्या तक्रारीवर सालासकट उडदाच्या डाळीचा वापर केला जातो. सालासकट असणारी उडदाची डाळ 2 ते 3 तास भिजवावी. त्यानंतर ती मंद गॅसवर चांगली शिजवावी. या शिजलेल्या डाळीला तेल, कढीपत्ता, हिंग अशी फोडणी देऊन त्यानंतर आपल्या आहारामध्ये किंवा आपल्या जेवणामध्ये या डाळीचा समावेश करावा. उडीद डाळ ही आपल्याला वात वाढून येणाऱ्या थकव्यावर सुद्धा खूप गुणकारी ठरते. उडदाचं वर्णन करत असताना त्याला बहुमलाह असं म्हटलं आहे. याचाच अर्थ उडीद हे कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठ याच्यावर खूप गुणकारी ठरतं. उडीद खाल्ल्यामुळे मलप्रवृत्ती साफ होते. बांधून मलप्रवृत्ती व्हायला उडीदाच्या डाळीची मदत होते. उडीद हा वातशामक आहे. त्यामुळे ज्यांची वातप्रकृती आहे, ज्यांना वातप्रधान व्याधी आहेत, सांधे दुखी आहे, सांध्यामध्ये अखडणं आहे, सांध्यामधला दुखावा आहे, अशा वातप्रधान व्याधींसाठी तो गुणकारी ठरतो. शरीरामध्ये कुठेही वातप्रधान रुक्ष म्हणजे ड्रायनेस हे लक्षण असताना, म्हणजे त्वचेचा ड्रायनेस असेल, केसांमधला ड्रायनेस असेल किंवा शरीरात इतर कुठेही रुक्षता असताना स्निग्ध गुणधर्मामुळे लुब्रिकेशन होतं आणि यामुळे या
वृक्ष गुणधर्माने निर्माण झालेल्या व्याधींवर किंवा आजारांवर उडदाचा चांगला उपयोग होतो. उडीद हा बल्य आणि सप्तधातुवर्धक आहे. यामुळे जे लोक रेग्युलर जिमला जातात, ज्यांना आपलं मसल मास वाढवायचं आहे किंवा ज्यांचं वजन कशानेही वाढत नाही, अशा लोकांमध्ये उडदाचा खूप चांगला उपयोग होतो. जठराग्नी चांगला असताना उडदाचा आहारामध्ये समावेश करावा. उडीद खात असताना किंवा उडदाचा आहारामध्ये समावेश करत असताना सुरुवातीला थोड्या मात्रेत थोड्या प्रमाणात सुरुवात करावी आणि हळूहळू ही मात्रा वाढवत न्यावी. शिशिर आणि हेमंत ऋतूमध्ये निसर्गतःच आपला जठराग्नी प्रज्वलित झालेला असतो. यामुळे या 2 ऋतूंमध्ये उडदाचं सेवन अवश्य करावं. उडीद कोणी खाऊ नये. उडदाचे गुणधर्म बघत असताना आपण गुरु म्हणजे तो पचायला जड आहे असं बघितलं. यामुळे ज्यांना अग्निमांद्य आहे, अपचन आहे, अजीर्ण आहे, ज्यांचा मुळातच अग्निमंद आहे, अशा लोकांनी उडीद खाऊ नये. उडीद हा कफपित्त वाढवणारा आहे. साहजिकच तो मेद वाढवणारा सुद्धा आहे. यामुळे ज्यांचं वजन जास्ती आहे, ज्यांना कफाचे आजार आहेत, ज्यांना पित्ताचे आजार आहेत, अशा लोकांनी उडीद कमी प्रमाणात, कमी मात्रेत किंवा काही थोडीशी काळजी घेऊन मग खावा. उडीद हा बहुमल असल्यामुळे ज्या लोकांना द्रवमलप्रवृत्ती म्हणजे जुलाब होतात किंवा ज्या लोकांना वरचेवर मलप्रवृत्तीसाठी जावं लागतं, अशा लोकांनी उडीद खाऊ नये. वातव्याधींमध्ये गाऊट ही वातव्याधी जी आहे ती पित्त अनुबंधाने झालेली असते. त्यामुळे या वातव्याधीमध्ये उडदाचं सेवन करू नये. वसंत ऋतू, ग्रीष्म ऋतू यामध्ये निसर्गतः कफ आणि पित्त वाढलेले असतात. यामुळे या ऋतूंमध्ये उडदाचं सेवन अल्प मात्रेत करावं. वर्षा ऋतूमध्ये सुद्धा अग्निमंद असतो. यामुळे या ऋतूत सुद्धा उडदाचं सेवन कमी मात्रेत करावं. उडीद म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदी मेदूवडा, दहीवडा हे पदार्थ येतात. यापैकी मेदूवड्याचं सेवन करायला हरकत नाही. आयुर्वेदानुसार उडीदही उष्ण आहे आणि दहीही उष्ण आहे. यामुळे हे दोन्ही पदार्थ जर एकत्र केले तर शरीरात पित्त वाढतं. यामुळे जर तुम्हाला दहीवडा करायचा असेल तर तो मुगाच्या डाळीचा करावा. थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण व्हावी, वातवृद्धी होऊ नये, यासाठी सालासकट उडदाची डाळ किंवा साधी उडदाची डाळ ही तुपावर भाजून आपण त्यापासून उडदाचे लाडू, उडदाचं माडगं, उडदाचं घुटं किंवा उडदाची आमटी बनवून खाऊ शकतो. उडीद हा आयुर्वेदानुसार बल्य आणि सप्तधातुवर्धक आहे. तसाच आहारशास्त्रानुसार सुद्धा त्याला शाकाहारामधलं सगळ्यात उत्तम प्रोटीन सप्लिमेंट मानलं आहे. याचा तुम्हाला जर फायदा करून घ्यायचा असेल तर आपली प्रकृती, अग्नी हे बघून त्याचा योग्य तो मात्रेत आहारामध्ये समावेश करा. रोजच्या आहाराबाबतची उपयोगी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी मनोधारा चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.